आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस हसन मुश्रीफ आणि भाजप आमदार शिवाजी पाटील यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आलाय. गोकुळमधील राजकारणाबाबत बोलताना शिवाजी पाटील यांनी मुश्रीफांचा तीव्र विरोध केलाय. भाजपचे शिवाजी पाटील काय म्हणालेत पाहूयात. दूधचे वितरक मुंबई असेल, पुणे असेल किंवा अजून कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये गोकुळला खूप मागणी आहे, गोव्याला पण आहे. तर मी विनंती केली की वर्षानुवर्ष तेच वितरक आहेत आणि माझी एक अशी विनंती होती की आपण आज मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये सगळे आम्ही कोल्हापूरचे सगळे नोकरीसाठी आपण पोटा पाण्यासाठी आपण बाहेर दिवस काढतो. गोकुळी कोल्हापूरची आन बान शान आहे. तर तुम्ही एक एक वितरकांना 30,000, 40,000, 50,000, 60,000, 80,000 आहेत. तर ह्या वितरकांना जरा तुम्ही त्यांना पण थोडी समज द्यावी आणि ते पण दूध वाढीसाठी प्रयत्न करावेत. तर म्हणून अजून काही वितरक ज्यांना लिमिट एक 10,000, 15,000, 20,000 देऊन अजून वितरक वाढावे आणि ते जिल्ह्यातले आपले स्थानिक लोक असावेत, जेणेकरून कमी त्यांचा गोकुळ आहे तर त्यांना कमीत कमी एक रोजगार उपलब्ध होईल आणि आपल्या भागातल्या मुलांना एक रोजगार प्राप्त होईल. या गोष्टी मला मांडायच्या होत्या, मी त्या मांडल्या. आणि वितरकांना एक समज द्यावी की वर्षानुवर्ष तीच त्यांचे राहिलेले आहेत आणि त्यांच्या त्या टक्केवारीबद्दल मी आत्ता बोलणं योग्य नाही. अजून ते सगळा अभ्यास चालू आहे, नंतर बोलेल. तर वितरक वाढावी माझी पहिली भूमिका आहे. वितरक वाढल्यामुळे चांगल्यापणे राबतील आणि दूध आपल्याला अजून दुधाचा प्रवाह जास्त वाढेल आणि विक्री जास्त वाढेल. नाही, हसन मुश्रीफ साहेब म्हणतात महायुती म्हणून, तर महायुतीचा त्यांनी साहेबांनी कुठलाही नियम आणि अटीशर्ती पाळलेला नाहीये. भाजप मुक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस साहेबांनी पुढाकार घेतला. भाजप सोडून तिकडे प्रत्येक ठिकाणी त्यांनी आघाडी केली. भाजप कसा संपेल या विचाराने त्यांनी एकदम सिस्टमली काम केलंय. आणि एवढंच सांगेन की माझं मत वैयक्तिक, मी मुश्रीफ साहेबांसोबत कधी जाऊ शकत नाही आणि मुश्रीफ मुक्त गोकुळ असाच मी सांगेन, एवढंच सांगू इच्छितो. बस. दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातले सगळे नेते आहेत ते एका बाजूला आहेत, कोणच याच्याबद्दल बोलत नाही. नेमकं काय आहे की सगळे मिळून एकत्र गोकुळचा अशा पद्धतीने कारभार करतायत काय? नेमकं आता मी नेत्यांची नावं घेणे योग्य नाही. काय बऱ्याच नेत्यांचे कारखाने आहेत, संस्था आहेत, केडीसीचं लोन आहे, त्यांचे न बोलण्यासारखी मनस्थिती आहे. खरं त्यांचा आशीर्वाद, त्यांचा पाठिंबा मला देतात, माहिती देतात आणि पाठीशी सोबत आहेत आपल्या. खरं आता त्यांच्या अडचण काय करणार, म्हणजे उघडपणे येऊ शकत येऊ शकत. सगळ्यांना वाटते शिवाजी चांगलं काम करतोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहेत, तो चांगला निर्णय झाला. 30 वर्षापासून एक व्यक्ती 25 वर्षापासून मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाचा मंत्री असते वेळी आणि गोकुळ त्यांच्या ताब्यात, केडीसी त्यांच्या भाग्यात, कमीत कमी जिल्ह्यात 15 कारखाने लोन आहे त्यांचं. प्रत्येक नेत्याला त्यांनी कर्ज दिलेले आहे आणि कर्ज देतेवेळी विचार नाही केला. आता याच्यावरती परत आणि 100 करोड समाजा आपण दावा ठोकतील, डोकं द्यायला हरकत नाही. हे सत्य ही परिस्थिती आहे आणि ते तुम्हाला मी पुढच्या कडीमध्ये केडीसीचं मी करून देतो ना, व्यवस्थित करून देतो. आता गोकुळच्या तर गोकुळ एक ते क्लिअर होते सर्व.